जीवन कसं जगावं, जीवनामध्ये आपला उत्कर्ष कसा साधावा, जीवन सुखी कसं करावं, मनशांती कशी मिळवावी वगैरे वगैरे सर्व जे आहे ते तुम्हाला ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते मिळेल. जीवनविद्या फिलॉसॉफी ज्ञानाला फार महत्त्व देतं आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की ज्ञान हाच देव, अज्ञान हा सैतान. म्हणून जीवनविद्या फिलॉसॉफी जी आहे इट इज एन इंडिपेंडंट फिलॉसॉफी आहे, हे पहिलं आपण लक्षात ठेवा. जीवनविद्या फिलॉसॉफी इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ सक्सेसफुल लिव्हिंग. की तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा, इन्शुरन्स एजंट असा, इन्शुरन्स कंपनीमध्ये स्टाफमध्ये असाल, ऑफिसर्स असाल, वरच्या संचालक असाल, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जरी असलात, तुम्ही तुम्ही म्हणजे फक्त या हॉलमधले लोक नव्हे, जगातल्या कुठल्याही माणसं जी आहेत ती निन्या प्रोफेशनमध्ये असतात, निन्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि त्या सर्वांना ही जीवनविद्या फिलॉसॉफी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे, ठरत आहे आणि यापुढे ठरली जाईल. ह्याचं कारण का की जीवनविद्या फिलॉसॉफी पहिली गोष्ट म्हणजे इट इज सेक्युलर, इट इज युनिव्हर्सल आणि इट इज एटर्नल. ही त्याची मुख्य त्याचा गुणधर्म आहे. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जे असलात तरी तुम्हाला जर उत्कर्ष साधायचं असेल, तुमची संस्था म्हणा, आता इथे लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, तुम्ही त्यांचे एजंट वगैरे आहात, काही ऑफिसर्स आहेत, तर तुम्ही कोणी असा, तुम्हाला ज्या वेळेला तुमची प्रॉस्पेरिटी व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला ही प्रॉस्पेरिटी आपण कशी साधू हे मुख्य कळलं पाहिजे. आज गंमत अशी झालेली आहे की लोक कष्ट खूप करतात, पण त्या कष्टाच्या पाठीमागे जी एक संयोजता म्हणतात, योजना म्हणतात, रचना म्हणतात, ज्ञान म्हणतात, ते आपल्याकडे नसल्यामुळे कष्ट करतो आपण खूप, पण रिझल्ट आपल्याला मिळत नाही. अभ्यास करणारी मुलं पुष्कळ तास अभ्यास करतात, पण तरी त्यांना रिझल्ट मिळत नाही. जेमतेम पास होतात, थोडे मार्क मिळतात, अभ्यास तर जास्त करतात. याचं कारण अभ्यास कसा करावा हेच त्यांना ठाऊक नाही. आम्ही मुलांनी अभ्यास कसा करावा ते सुद्धा शिक्षण देतो. आमच्याकडे त्यांनी सांगायचं एक राहून गेलं की विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन नावाचा एक कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. जसा बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स असं केलेलं आहे, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, का करावा, किती करावा, केव्हा करावा हे सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या बेसिक कोर्समध्ये आणि ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्ही जर त्यामध्ये भाग घेतलात तर तुम्हाला असं वाटेल की हे आम्ही पूर्वीच करायला पाहिजे होतं, हे आम्ही जर पूर्वी केलं असतं तर आम्हाला खूप फायदा झाला असता. पण अजूनसुद्धा बेटर लेट दॅन नेव्हर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही आणि तुमची मुलं जर या जीवनविद्येचा जो कोर्स म्हणा ते जर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल, लाभ होईल, याची मी गॅरंटी देतो. गॅरंटी बरं का, मी गॅरंटी देतो. असो तर मला सांगायचा मुद्दा असा की कोणी कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असला तरी काही कॉमन फॅक्टर असतात. ते सर्व क्षेत्रातल्या लोकांना कॉमन फॅक्टर असतं आणि तो कॉमन फॅक्टर म्हणजे आपलं मन. आपलं जे मन आहे ना तो कॉमन फॅक्टर आहे. हे जे मन ज्याला आपण म्हणतो ना, या मनाची माहिती किती लोकांना आहे. आज आपण मनाचा विचार केला ना तर आपल्याजवळ मन नावाची गोष्ट नांदते हेच कित्येक लोकांना ठाऊक नाही. शब्द फक्त मन माहिती आहे, पण मन म्हणजे काय, मनाचं रूप म्हणजे काय, मनाचं स्वरूप म्हणजे काय, मनाचं कार्य म्हणजे काय, मन काय करू शकतं, मन चांगलं करू शकतं, मन वाईट करू शकतं. आणि हे आपलं सगळं जीवन चाललेलं आहे ते सगळं ह्या मनाच्यावर चाललेलं आहे. हेच गोष्ट पुष्कळ लोकांना माहीत नाही. त्यामुळे मनाला हाताळणं नावाची गोष्ट जी आहे ती न केल्यामुळे
आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही आणि समृद्धी मिळत नाही, आपलं काहीच मिळत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा अभाव आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये वैफल्य येतं. पैसा असून मनशांती नाही, गरिबी आहे त्यांना गरिबी आहे म्हणून त्यांना मनशांती नाही, विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास कसा करावा हे कळत नाही म्हणून त्यांना मनशांती नाही, बायकांना नवरे चांगल्या रीतीने वागवत नाही म्हणून त्यांना मनशांती नाही. अशा तऱ्हेने आपण जर पाहिला विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की ज्याला आपण मन असं म्हणतो त्या मनाचा कोणी विचारच करत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. आता हे जे मन आहे त्या मनाचे एकंदर 5 भाग आहेत, त्यातले 3 भाग मी महत्वाचे मानतो, पण 5 भाग सांगून ठेवतो की एक भाग म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस पॉवर, प्युअर कॉन्शियसनेस आणि डिवाइन कॉन्शियसनेस, असे आपल्या मनाचे 5 भाग आहेत. आणि ह्यातले 3 महत्वाचे आहेत ते म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि डिवाइन कॉन्शियसनेस. हे 3 मुख्य आहे, ते बाकीचे 2 आहेत ते त्याच्यात अंतर्भूत आहेत. हे मी का सांगतोय की आपल्या ठिकाणी आपण सगळे जे व्यवहार करतो ते कॉन्शियस माइंडने करतो आणि आपल्या नकळत जे व्यवहार चाललेले असतात आपल्याचकडून ते सगळे सबकॉन्शियस माइंडकडून चाललेले असतात. डिवाइन कॉन्शियसनेस हा जो प्रकार आहे त्याचा तर कोणाला पत्ताच नाहीये. म्हणजे बहिर्मनाचा कॉन्शियस माइंडचा जिकडे पत्ता नाही तिकडे डिवाइन कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो, डिवाइन माइंड असं आपण ज्याला म्हणतो, त्याचा कोणाला काही पत्ताच नाही. आता आपण गणपतीची आरती म्हटली, त्यानंतर आपण सरस्वतीची पूजा केली. खरं म्हणजे या ठिकाणी 3 गोष्टी पाहिजेत, एक सरस्वती, दुसरी लक्ष्मी आणि तिसरी दुर्गा. का पाहिजे? दुर्गा ही शक्तीची देवता आहे, लक्ष्मी म्हणजे काय सांगायला नकोच, आणि सरस्वती ही विद्येची देवता आहे. या 3 देवता महत्वाच्या आहेत आणि या 3 देवता मनाच्या ठिकाणी आहे. मला सांगायचं आहे, मला जे सांगायचं आहे ते या 3 देवता मनाच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, आधी मन घे हाती तोची गणराजा गणपती. म्हणजे गणपती कोण? गणराजा कोण? गणांचा पती, गुणांचा पती, कलेचा पती, ज्ञानाचा पती, या सगळ्यांचा जो पती आहे तो गणपती. आता हाच गणपती म्हणजेच आपलं जे मन आहे ते आपल्याला ठाऊक नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, इंद्रियाणां मनश्चास्मी, इंद्रियामध्ये मन मी आहे. त्याचप्रमाणे उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, मनोजातम जगत सर्वम, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. म्हणजे मनाचं किती उदात्तीकरण केलेलं आहे आपल्या ऋषी मुनीने, आपल्या संतांनी, आपल्या विद्वान लोकांनी इतकं मनाचं सुंदर विवरण केलेलं आहे. रामदास स्वामी तर मनाचे श्लोकच रचलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे मन आहे या मनाबद्दल आपण कोणीही विचार करत नाही, चिंतन करत नाही, मनाची शक्ती जाणत नाही आणि त्याचेच परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. आता गंमत अशी आहे की आपल्या संपूर्ण याच्यामध्ये ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो ते तर सर्वांचं मूळ आहे. आज जगामध्ये जेवढ्या अंधश्रद्धा आहेत, ब्लाइंड फेथ, जगामध्ये जेवढ्या डिफिकल्टीज आहेत, जगामध्ये जेवढ्या सफरिंग्ज आहेत, जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, जगामध्ये जेवढ्या समस्या आहेत, त्या सर्वांचं मूळ त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. आणि या सबकॉन्शियस माइंडबद्दल लोकांना इतकं प्रचंड अज्ञान आहे की सबकॉन्शियस माइंड हा शब्द सुद्धा किती लोकांनी ऐकलेला नसतो. विद्वान लोकांनी सुद्धा, साहित्यिक ज्यांना आपण म्हणतो, मोठमोठे साहित्यिक, त्यांचा माझा अनेक वेळा संबंध आलेला आहे, त्यांना सुद्धा या सबकॉन्शियस माइंड बद्दल काहीच माहीत नसतं. आता सांगायचा मुद्दा असा की हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ, मोस्ट इम्पॉर्टंट.
कारण का तर हे मन जे आहे, ऑल युअर एक्सपिरियन्स, डॉक्टर मर्फी नावाचा एक फिलॉसॉफर अमेरिकन, तो असं म्हणतो, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ऍक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे जे अनुभव आपल्याला येतात, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स म्हणजे परिस्थिती, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात आणि आपल्याकडून जे घडत जातं, त्या सर्वांचं जे मूळ आहे ते तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या विचारामध्ये आहे. त्या सगळ्या तुमच्या ठिकाणी जे विचार नांदतात, मन तुमच्या विचाराच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये नांदत असतं आणि त्या विचारांच्या रिॲक्शन्स म्हणजे सर्व मगाशी मी जे सांगितलं ते. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की मन म्हणजे विचारांची साखळी, चेन ऑफ थॉट्स म्हणजे माइंड. आणि म्हणून हे जे चेन ऑफ थॉट्स आहेत तुमच्या, बघा तुम्ही आता इथे सगळे बसलेले आहात, एक विचार तुमच्या मनामध्ये आला, कुठल्या तरी निमित्ताने येतो, तुम्ही कोणाला तरी पाहता आणि विचारांची साखळी सुरू होते. तुम्हाला काहीतरी दिसतं, विचारांची साखळी सुरू होते. तुमच्या कानावर काहीतरी पडतं आणि तुमच्या विचारांची साखळी सुरू होते. म्हणजे ही विचारांची साखळी जी सुरू होते ती एका विचारातून दुसरे विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार, तिसऱ्या विचारातून चौथा, असं करत करत तुम्ही कुठे जाऊन पोहोचता हे तुम्हालाही कळत नाही. पर्टिक्युलरली जागेपणी, त्याचप्रमाणे मेडिटेशन करायला लोक जे बसतात त्यांना हा अनुभव येत असेल. ती मेडिटेशनला डोळे मिटून बसतात, पण त्यांच्यामध्ये विचारांची जी चेन असते ती इतकी प्रचंड असते की त्यांनाच कळत नाही की विचारांची चेन सुरू झालेली आहे आणि ती कुठे संपलेली आहे. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा की हे जे विचार आपल्या ठिकाणी जे आहेत ते विचार तुमचं जीवन घडवितात किंवा बिघडवितात. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा, तुमचे विचार काय आहेत त्याच्यावर तुमची प्रगती, प्रॉस्पेरिटी, सक्सेस, पीस ऑफ माइंड, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून तुम्ही विचार काय करता ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही विचार काय करता, हे जे विचार काय करता हे तुम्ही कधी पाहण्याचा प्रयत्न केला का? कधी ओळखण्याचा प्रयत्न केलात का? त्यांना कधी धरण्याचा प्रयत्न केलात का? त्यांना कधी वाकवण्याचा प्रयत्न केलात का? नाही. कारण विचार ही दिसणारी गोष्ट नाही. मग तुम्ही म्हणा मी धरणार कसा? विचार जर दिसत नाही तर त्याला धरणार कसा? त्याला धरता येतो. एक विशिष्ट तऱ्हेचा जो अभ्यास आहे तो जर अभ्यास केला तर विचारांना आपल्याला पाहता येतं, धरता येतं, वाकवता येतं. म्हणजे त्याचा अर्थ असा की विचारावर तुमचा कंट्रोल येतो, म्हणजे तुमचा मनावर कंट्रोल येतो. आणि एकदा विचारावर, मनावर कंट्रोल तुमचा आला की जगामध्ये तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. म्हणून एके ठिकाणी विल्यम जेम्स नावाचा एक अमेरिकन फिलॉसॉफर, त्याला फादर ऑफ अमेरिकन सायकोलॉजी अशी पदवी दिलेली आहे, तो असं एके ठिकाणी म्हणतो, द पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड विच इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम. इट इज फेड बाय हिडन स्प्रिंग्स and is called a law of life. Whatever you impress on the subconscious mind, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. म्हणजे हे जर तुम्ही संपूर्ण ऐकलं तर तुमच्या ध्यानात येईल की युअर सबकॉन्शियस माइंड विल मूव हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. पण तुमच्याकडून एक गोष्ट झाली पाहिजे की यू मस्ट इम्प्रेस युअर सबकॉन्शियस माइंड विथ हार्मोनियस, कन्स्ट्रक्टिव्ह अँड पीसफुल थॉट्स. हे जर तुमच्याकडून जर घडलं तरच तुम्हाला हे शक्य आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल, प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल आणि मनशांती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी विचारावर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करा. पण तो विचार ही गोष्ट अशी आहे, मन ही गोष्ट अशी आहे
की त्याच्यावर कंट्रोल आणणं फार कठीण आहे. तो एक विशिष्ट त्याचा अभ्यासच करावा लागतो. मी शेवटी सांगेन तो अभ्यास थोडक्यात सांगेन, डिटेल अभ्यास तुम्हाला आमच्या जीवन विद्या मिशनमध्ये आल्यानंतर सांगता येईल. पण अगदी सगळ्यांना करता येईल असा मी अभ्यास सांगेन शेवटी. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे तुमच्या ठिकाणी अंतर्मन आहे हे तुमच्या जीवनाचं केंद्र आहे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. बहिर्मन जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. पण बहिर्मन आणि अंतर्मन याच्यामध्ये फरक काय? बहिर्मन हे अल्प आहे, कमी शक्तिमान आहे. त्या लाटेच्या तळाशी जो विस्तीर्ण असा जो सागर आहे ना ते अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. म्हणजे कॉन्शियस माइंड लहान आहे आणि सबकॉन्शियस माइंड महान आहे. हे जे कॉन्शियस माइंड जे आहे ते जरी लहान असलं तरी ते सबकॉन्शियस माइंडच्या फार महत्वाचं आहे. याचं कारण सबकॉन्शियस माइंडला कंट्रोल करण्याचं सामर्थ्य या कॉन्शियस माइंडमध्ये आहे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. गंमत अशी आहे की हे जे कॉन्शियस माइंड आहे त्याला एक मी उदाहरण देतो. एक प्रचंड हत्ती आहे, त्याची शक्ती केवढी प्रचंड आहे, त्याचा देह केवढा प्रचंड आहे. आणि माणूस नावाचा जो प्राणी आहे तो त्या हत्तीपुढे काय आहे? काहीच नाही. हत्तीची शक्ती आणि याची शक्ती काहीच नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हा माणूस आहे तो हत्तीला आपल्या मनाप्रमाणे नांदवू शकतो, नाचवू शकतो, खेळवू शकतो. मनुष्य लहान प्राणी असून सुद्धा हत्तीसारख्या महान प्राण्याला तो वाटेल तसा खेळू शकतो. तसे बहिर्मन आहे. बहिर्मन आणि अंतर्मन यांचा जो संबंध आहे हा असा आहे की अंतर्मन हत्तीसारखा आहे तर बहिर्मन माणसासारखा छोटा आहे. म्हणून हे जे बहिर्मन जे आहे या बहिर्मनावर तुम्हाला जर ताबा मिळवता आला तर आपोआप तुम्हाला अंतर्मनावर ताबा मिळवता येईल. किती सोपं आहे बघा. कळलं की नाही? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स, अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. तशी माझी एक म्हण आहे, टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. म्हणजे तुम्ही एकदा कॉन्शियस माइंडचा विचार चांगला केला आणि त्याला तुम्हाला एकदा कंट्रोल करता आला की सबकॉन्शियस माइंड तुमच्या ताब्यात आपोआप येतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आणि म्हणून हे जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आहे याचा संबंध तुम्ही जर लक्षात घेतला तर कॉन्शियस माइंड काय करू शकतं आणि सबकॉन्शियस माइंड काय करू शकतं हे तुमच्या लक्षात येईल. की सबकॉन्शियस माइंड जे आहे ते तुमच्या सगळ्या ज्या आपोआप होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कंट्रोल करतं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेवता, जेवल्यानंतर त्या जेवणानंतर पुढे जे काही होतं ना ते सगळं अंतर्मन करतं. जेवण्याचं काम, जेवण तयार करण्याचं काम, भोजन करणं सगळं जे आहे ते बहिर्मन करतं. पण एकदा तुम्ही जेवलात की त्याच्या पुढे सगळं जे आहे ना ते सबकॉन्शियस माइंड करतं. म्हणजे त्या अन्नाचं रक्त करणं, त्या अन्नाची हाडं करणं, त्या अन्नाचे दात करणं, हे सगळं जे आहे ते सगळं जे आहे ते सबकॉन्शियस माइंड करतं. तसं तुम्ही ज्या ज्या गोष्टी नकळत करता, नकळत त्या सगळ्या सबकॉन्शियस माइंडकडून होतात. आणि ज्या गोष्टी तुम्ही कळत करता त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॉन्शियस माइंडकडून होतात. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन या दोन गोष्टीचा हा संबंध आहे की सबकॉन्शियस माइंडची एवढी पॉवर आहे काय की युअर सबकॉन्शियस माइंड कंट्रोल्स ऑल द व्हायटल प्रोसेसेस अँड फंक्शन्स ऑफ युअर बॉडी अँड नोज द आन्सर टू ऑल युअर प्रॉब्लेम्स. इतकं त्या सबकॉन्शियस माइंडचं महत्व आहे. पण त्याच्यासाठी कॉन्शियस माइंड तुम्हाला ताब्यात आणता आलं पाहिजे. आणि हे कॉन्शियस माइंड ताब्यात आणण्याचा एकच उपाय म्हणजे चांगले विचार मनामध्ये घोळवत राहणं. चांगले विचार मनामध्ये घोळवत राहणं. आज आपल्या मनामध्ये चांगले विचार येतच नाहीत. सगळे विचार जे येतात ते सगळे विचार हे निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह घटना घडल्या की निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह कोणीतरी बोललं की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. काहीतरी आपल्याला वाईट दिसलं की आपल्याकडे निगेटिव्ह विचार येतात. म्हणजे
आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार सहज येतात, सहज येतात, कारण ते अंतर्मनातून येतात. कारण बहिर्मनाने अंतर्मनाला फिडिंग केलेलं असतं त्या निगेटिव्ह थॉट्सचं, आणि म्हणून अंतर्मनाकडून त्या सहज आपल्याकडे येत असतात, आपल्याला कळत पण नाही. आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो हे सुद्धा लोकांना ठाऊक नसतं. ह्याचं कारण सबकॉन्शियस माइंड जे आहे ते, ज्याला आपण हॅबिट असं म्हणतो ना, ते हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. लक्षात ठेवा, हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. म्हणून मनामध्ये सगळे जे विचार येतात ते अंतर्मनाकडून येतात. म्हणून विचार हे फार महत्वाचे असतात. आता गंमत अशी आहे, विचार येतात कुठून? विचार येतात आपल्या ठिकाणी ज्या इच्छा असतात त्या इच्छातून विचार येतात. इच्छा कुठून येतात? आपल्या ठिकाणी ज्या इच्छा आहेत म्हणजे विशिस, ते येतात, ते आपल्या संस्कारातून येतात. संस्कार कुठून येतात? संस्कार येतात ते आपल्या परिस्थितीतून येतात. म्हणजे परिस्थिती ज्याला असं आपण म्हणतो, त्या परिस्थितीतून आपल्याला पहिली म्हणजे संगत मिळते, त्या संगतीतून संस्कार मिळतात, त्या संस्कारातून आपल्या ठिकाणी वासना, कामना, इच्छा हे निर्माण होतं, त्याच्यातून विचार निर्माण होतात, या विचारातून ॲक्शन्स म्हणजे आपण जे कर्म करतो ते निर्माण होतं, त्या कर्मातून म्हणजे ॲक्शनमधून हॅबिट्स तयार होतात, त्या हॅबिट्समधून आपला स्वभाव तयार होतो, आणि या स्वभावातून आपलं नशीब तयार होतं. एवढी गोष्ट एकदा तुम्ही ध्यानात घेतली की नशीब येतं कुठून? आपण म्हणतो आपलं नशीब नशीब नशीब, पण हे नशीब येतं कुठून? हे जे नशीब येतं ना, ते आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. ते नशीब जे आहे ते आपण जे काही करत असतो. आता हे करणं 4 प्रकारचं आहे: विचार करणं, इच्छा करणं, उच्चार करणं, आचार करणं, असं 4 प्रकारचं करणं आहे, म्हणजे कर्म आहे. सध्या आपण विचाराबद्दलच करतोय. तर आपण जे काही करत असतो ना, ते सगळं जे आहे ते विचार हे त्यांचं मूळ आहे. म्हणून हे जे विचार जे आहेत त्या विचारावर तुमचा कंट्रोल आला ना की तुमच्या इच्छा सुधारतात, वासना सुधारतात, तुमच्या उच्चार सुधारतात, आचार सुधारतात. बघा, गंमत अशी आहे की उच्चार ज्याला आपण म्हणतो त्याचं फार महत्वाचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. आपण खूप बोलतो ना, ते आपण निगेटिव्हच बोलत असतो. म्हणजे विचाराचं मी जे थोडक्यात सांगितलं, पुन्हा येणाऱ्या विचारावर, पण आता सहज विषय आला म्हणून सांगतो की विचार ज्याला आपण म्हणतो त्याच्यातून उच्चार येतात. हे जे उच्चार आहेत ना, हे किती महत्वाचे असतात की उच्चारातून आपल्या जीवनाला कलाटणी चांगली किंवा वाईट मिळत असते. चुकीचं बोलणं आपल्याला कुठे नेऊन संकटात सोडेल पत्ता लागायचा नाही, कुठे सोडून दे. तुम्ही भावबंधन नाटक वाचलं असेल की नाही मला माहित नाही, जर वाचलं नसेल तर वाचा. त्याच्यामध्ये एक श्रीमंतांची मुलगी असते आणि तिची एक मैत्रीण असते, ती गरिबाची असते. गंमत अशी होते की या श्रीमंताकडे एक मॅनेजर असतो. तो मॅनेजर त्या गरिबाच्या मुलीला मागणी घालतो. ती मागणी घातलेली या श्रीमंताच्या मुलीला आवडत नाही, कारण ती तिची मैत्रीण असते म्हणून ती आपल्या मॅनेजरचा अपमान करते. कळते काय? तो अपमान एवढा ती करते की त्याला अतिशय दुःख होतं, आणि मग तो सूड घेण्याचा प्रयत्न करतो. आणि संबंध ते नाटक आहे ते त्याच्यावर आहे. हे मी का सांगतो आहे की ती नुसती बोलली, पण संबंध नाटक म्हणजे संबंध त्यांचं जीवनच सगळं खलास होण्याची वेळ आली. म्हणून उच्चार किती महत्वाचे असतात. आता सासू सुनांची भांडणं होतात, का होतात? उच्चार बोलतात ना, बोलतानाच असे बोलतात, त्या उच्चारातून भांडणच होतात. ऑफिसमध्ये सुद्धा तसंच, ऑफिसमध्ये सुद्धा कोणी कोणाबद्दल चांगलंच बोलत नाही. कळलं की नाही? कोणीही कोणाबद्दल चांगलं बोलत नाही, हे मला वाटतं ऑफिसमधल्या बऱ्याच लोकांना अनुभव असेल. आता आमच्याकडे एक आमचे ट्रस्टी होते, चांगल्या मोठ्या पदावरचे, बरं का, आमचे शिष्य आणि ट्रस्टी, ते मोठ्या पदावरचे. म्हणजे
स्टेट मार्केटिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी नव्हे तर मॅनेजिंग डायरेक्टर एवढ्या मोठ्या पदावरचे होते. एकदा मी माझ्या प्रवचनात सांगितलं की तुम्ही नेहमी सर्वांबद्दल चांगलं बोला, असं मी सांगितलं. सर्वांबद्दल चांगलं बोला, कळलं की नाही? ते त्याला पटलं. ते ऑफिसमध्ये जेव्हा ते बसायचे ना, तेव्हा त्यांची चहाची वेळ आली की 5-6 ऑफिसर त्यांच्या चेंबरमध्ये बसायचे आणि ते एकमेकांबद्दल बोलत असताना चांगले बोलायचे एकमेकांबद्दल, पण जे दुसरे हजर नाही त्यांच्याबद्दल नेहमी वाईट बोलायचे. तर त्याने सांगितलं, हे बघा, आमच्या गुरुने असं सांगितलंय की आता सगळ्यांबद्दल आपण चांगलं बोलायचं, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? सगळ्यांनी मान डोलवली. सगळ्यांनी सांगितलं मान्य, आम्हाला हे मान्य. मग आजपासून, उद्यापासून कशाला, आजपासून आपण त्याला आपण प्रयत्नाला सुरुवात करायची. आता आजपासून आपण सगळ्याबद्दल चांगलं बोलायचं. झालं. आता बोलायचं म्हणजे सुरुवात तर करायला पाहिजे. हा त्याच्या तोंडाकडे बघतो, तो त्याच्या तोंडाकडे बघतो, तो ह्याच्याकडे, तो त्याच्याकडे, सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, बोलत कोणीच नाही. अहो बोला ना, आता बोलणार काय म्हणाले? म्हणजे चांगलं बोलायची सवय नसल्यामुळे आणि वाईट बोलायची सवय असल्यामुळे चांगलं बोलायचंच काय हाच प्रश्न त्यानं पडला. मी का सांगतोय, जीवनामध्ये फार इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत की आपली प्रगती का होत नाही. त्याचे आपण म्हणतो आमचं नशीब वाईट, नशीब बिशीब काय नसतं. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. लक्षात ठेवा, युअर ओन डेस्टिनी, यू नेव्हर फॉरगेट इट. आणि म्हणून हे नशीब कुठून आकाशातून पडत नाही, तर हे नशीब तुम्ही बोलता काय, तुम्ही करता काय, तुम्ही विचार काय करता, तुम्ही इच्छा काय करता, याच्यातून ते नशीब तयार होत असतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य